जय शंभूराजा मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार, जर तुम्ही फोनपे जर यूज करत असाल तर तुम्हाला सांगतो की फोनपेमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आलाय की आता तुम्ही फोनपे जर अपडेट केला असेल तर फोनपेचा पूर्णपणे फोनपे चेंज झालाय। कशा पद्धतीतून चेंज झाला सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार, फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। जसं की मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ओल्ड फोनपे चांगलं होतं का आता जे की नवीन चेंज झालाय ते फोनपे चांगला आहे। जसं की तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला हे जर अपडेट भेटलं नसेल तर सगळ्यात पहिले सांगतो हे बीटा टेस्टिंगमध्ये अपडेट आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे भेटलं नसेल कारण की बीटा टेस्टिंगला सगळ्यात पहिले असतं। तर ह्यात काय बदल झाला आहे, कशा पद्धतीतून बदल झाला आहे सगळं काय सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। 99% लोकांनी अपडेट जर केलं असेल आणि त्यांनी जर बीटा जॉईन केलं असेल तर त्यांना हे अपडेट भेटलं असेल। बऱ्याचशाच गोष्टी चेंज झाल्यात, कशा पद्धतीतून झाल्यात सगळ्यात पहिले तर समजून घ्या। सगळ्यात पहिले जर अपडेट भेटलं नसेल तर काय करायचं, प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं, सर्च बारमध्ये जायचं आहे आणि फोनपे सर्च करायचा आणि बीटा जॉईन करून घ्या। भविष्याला मला अपडेट आलं आहे तर येथून तुम्हाला जी काही फोनपे असेल ते तुमचं अपडेट करून घ्यायचं। ओके, अपडेट केल्यानंतर तुम्हाला जी काही संपूर्ण जी काही अपडेट आहे ते भेटून जाईल। जर बीटा जॉईन असेल तर मला काय माहिती नाही, पण बीटामध्ये तर आता अपडेट आलं आहे। जी की बीटा जॉईन नसतील त्यात मला तर काय वाटत नाही अपडेट आलं असेल, नसेल आलं 1-2 आठवड्यात तुम्हाला येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जाऊन इथून मी फोनपे ओपन करून घेतो। फोनपे मी ओपन केल्यानंतर बघू शकता जी की इथं माझा एक पॅटर्न असेल तो मी टाकून घेतो। ओके, जी की टाकला आहे त्यानंतर बघू शकता पूर्णपणे चेंज आहे, इंटरफेस पूर्ण चेंज केलेला आहे जो की आहे। बघू शकता कशा पद्धतीने इंटरफेस तुमच्याकडे ओल्ड जर असेल तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने होता आणि आता बघू शकता सगळा की जो की चेंज करून टाकला आहे सगळा इंटरफेस। आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ओल्ड फोनपे आवडत होतं का जे की न्यू व्हर्जन आहे ते आवडत होते, कमेंट्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात पहिले सांगतो चेंज बघू शकता डायरेक्ट येथे बघू शकता ट्रेन बुकिंग तुम्ही ह्याच्यावरून करू शकता, जी काही फ्लाईटची सुद्धा तिकीट बुकिंग करू शकता, ट्रेन बुकिंग तुम्ही इथून करू शकता, बसची तिकीट बुकिंग करू शकता। इथे सरळ बघू शकता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे बघू शकता। त्यानंतर इथे बघू शकता वर काय लिहिलं आहे, तुम्ही ज्यांना पैसे पडले बघू शकता ह्याच्यावर क्लिक करून पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकता। ओके, त्यानंतर इथून बघू शकता बँक अकाउंट आहे ते सुद्धा इथून ॲड करू शकता। इथून तुम्ही बॅलन्स आहे तो सुद्धा चेकिंग करू शकता। बेसिकली इथे दिलेल्या बघू शकता सगळ्या गोष्टी अशा वर केलेल्या आहेत, म्हणजे लाईनमध्ये त्यांनी जोडलेल्या आहेत। त्यानंतर खाली काय केलं, रिचार्ज आहे ट्रॅव्हलची किंवा तुम्ही बसने प्रवास करा बसचे तिकीटचं ते दिलं आहे, त्यानंतर लोनचं दिलं आहे, अशा गोष्टी दिल्या आहेत तिथे बघू शकता। आणि इथून खाली चेंज केला वॉलेट म्हणा UPI लाईट अशा पद्धतीने इथून ओनली UPI वर क्लिक करून ते जॉईन करून सुद्धा तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, अशा गोष्टी दिल्या आहेत। बघू शकता पूर्णपणे इंटरफेस आहे तो चेंज केला। इथून तुम्ही रिवॉर्ड्स बघू शकता किती आहेत, इथून कॅशबॅक बघू शकता, ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे रिवॉर्ड्स भेटले ते क्लेम करून तुम्हाला इथे कॅशबॅक सुद्धा भेटू शकतात। ओके, पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला जी की आवडली ते म्हणजे की इथे बघू शकता रेफर अँड अर्न, ह्याच्यावर जर मी क्लिक केलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही जर एका मित्राला रेफर केलं तर तुम्हाला 200 रुपये भेटणार। कशा पद्धतीतून रेफर करायचं ही जी की असेल तुमच्या ह्या लिंकवरून व्हॉट्सअपला शेअर करायचं तुमच्या समोरच्या मित्राच्या मोबाईलमध्ये आणि त्याच्या मोबाईलमध्ये जी की ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आणि ह्याच्या ॲपच्याद्वारे तुम्हाला 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन करायचं। ज्यावेळेस तुम्ही 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन करणार त्यावेळेस तुम्हाला येथे सरळ बघू शकता 200 रुपये भेटणार आहेत। बघू शकता तुम्ही जर फोनपेचं अपडेट केलं असेल तर तुम्हाला इथे बघू शकता वाचू शकता सरळ लिहिलं आहे आणि ह्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ नक्कीच सेपरेट आणणार आहे। पण मी एक गोष्ट सांगू शकतो, ही गोष्ट मला थोडीशी भारी वाटली कारण की तुम्हाला पैसे भेटू शकतात, कारण की इथे लिहिलं आहे 200 रुपये। डायरेक्ट काय लिहिलं आहे, इन्व्हाइट युअर इंडिया कॉन्टॅक्ट म्हणजे जी की फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्सला तुम्ही इन्व्हाइट करू शकता फोनपे आणि अर्न दिस इज 1 म्हणजे पहिले जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्हाला जी की आहे 200 रुपये देणार आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इझिली तुम्ही व्हॉट्सअपवरून किंवा तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यावरून इन्व्हाइट करू शकता। फक्त एका फ्रेंडला 200 म्हटल्यानंतर बघू शकता तुम्ही किती रुपये कमवू शकता। तुमच्या घरात 4 ते 5 फोन असतील तर इझिली ते पैसे कमवू शकता जर तुम्ही त्यांच्यात जर ऑनलाईन असेल तर। 99% लोकांचं ऑनलाईन आहे, ही एक गोष्ट मला आवडली। पण ओल्ड जी पेटीएम जी की होते तेच एकदम भारी होतं, नवीनमध्ये जास्त चेंज केल्यात बघू शकता। इथून अशा ॲप्स दिल्यात। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे जी की होम बटन्स जी की दिल्यात बघू शकता, होम बटन्स ती तुम्हाला इथे दिसत असतील बघू शकता, होम बटन्स ते खाली दिले आहेत बघू शकता। तुम्हाला आता मी इथून दावतो होम बटन्स ते बघू शकता इथे खाली दिले आहे अशा पद्धती जी की होम बटन बघू शकता इथे लिहिलं आहे। होम बटन लिहिलं आहे, सर्च लिहिलं आहे, होम बटनवरून तुम्ही होमवर येणार, सर्चमध्ये जाऊन एखाद्याच तुम्ही नाव सर्च करू शकता, मोबाईल रिचार्ज बघू शकता इथून दिलेला आहे, त्यानंतर लोन्स सगळ्या गोष्टी इथून तुम्ही वाचू शकता। ओके, त्यानंतर जिला स्कॅनवर तुम्ही क्लिक करून इथून स्कॅन करू शकता जर तुम्हाला करायचं असेल, जर पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर इथे स्कॅनवर क्लिक करून इथे बघू शकता स्कॅनचा ऑप्शन आहे खाली दिला आहे, त्यावर क्लिक करून स्कॅन करू शकता। त्यानंतर अलर्ट काही तुमचे पैसे कट झाले किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथे जी काही मेसेज येणार पेटीएमच्या टीम करून। ओके,
त्यानंतर हिस्ट्री, तुम्ही ज्यांना ज्यांना पैसे ट्रान्सफर केले त्यांची हिस्ट्री तुम्हाला इथं दिसणार आहे. बहुशा हिस्ट्रीचा ऑप्शन आहे तो क्लिक करून जर तुमचे पैसे समजा काय झाले किंवा पैसे कोणाला ट्रान्सफर केले तुम्हाला ते हिस्ट्री जर बघायची असेल तर तुम्हाला इथे हिस्ट्रीचा ऑप्शन भेटतो, याच्यावर बघू शकता. पहिल्या अशा गोष्टी नव्हत्या, आता पूर्णपणे चेंज करून ठेवलेला आहे. तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जी काही ओल्ड पेटीएम आवडत होतं का जी काही आता नवीन जी काही नवीन अपडेट आलं हे पेटीएम आवडते, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तर सांगेन एक चेंजिंग थोडंसं मला आवडलं, जी काही रेफर अँड अर्न जी की 200 रुपये तुम्हाला भेटू शकतात. बाकी काही गोष्टी मला आवडणं आहे असंच आहे. पेटीएममध्ये काही सुद्धा बाकी चेंज केला आहे. इझिली जी काही आहे एकदम सिम्पल झालेलं आहे. एक गोष्ट मी सांगू शकतो पेटीएम यूज करण्यासाठी एकदम सिम्पल झालं आहे. जशा काही सगळ्या गोष्टी जी काही आहेत त्यांनी बघू शकता कशा पद्धतीतून दिलेल्या आहेत. बघू शकता इथून तुम्ही स्कॅन करून इझिली पैसे ट्रान्सफर करू शकता. पहिल्या गोष्टी वेगळ्या होत्या. पेटीएम जर तुमचा अपडेट नसेल तर तुम्हाला समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.